हाय नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. अजून एक असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. माझ्या जीवनावरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर काय झालं, आता साल काय मला आठवत नाही बरं का, वर्ष मला आठवत नाही, कुठलं साल होतं हे नाही मला आठवत. तर गावाकडनं फोन आला सासूबाईला बरं नाही म्हणून. तेव्हा आमच्याकडं पण फोन नव्हता, आमच्या समोर का नाही ते बारका असं नसते का चौकोनी, ते उचलायचं आणि कानाला लावायचा, त्या वायरीचा तसला फोन होता त्यांच्या इथं. मग ते फोन आला, निरोप कळला की सासूबाईला जास्त बरं नाही. माझे 1-2 नंबरचे दीर होते ना, ते पुण्याला होते सर्व्हिसला. मग ते सांगितलं आम्हाला की आईला बरं नाही. मग आम्ही सगळेच गेलो गावाला. माझी मोठी मुलगी 10वीला होती, 2 नंबरची मुलगी 7वीला होती आणि मुलगा माझा 4थीला होता. म्हणजे तिन्ही मुलं माझी बोर्डाच्या परीक्षेला बसू शकत असं होतं. कारण ही बोर्डाची म्हणजे हे दोघंजणं स्कॉलरशिपला बसलेली होती आणि मुलगी माझी मोठी बोर्डाच्या परीक्षेला. म्हणजे समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं आहे ते. मग गेलो आम्ही गावाला गेलो. तर माझी सासूबाई का नाही म्हणजे एकदम कोम्यात होत्या. त्या काही म्हणजे बोलू शकत नव्हत्या, काही म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच नव्हतं राहिलेलं. तरी पण ह्यांना काय वाटलं की बाबा प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून एका दवाखान्यात नेलं, तिथं सलाईन लावलं. थोडंसे हालचाल होती, पण डॉक्टर म्हणले ह्यांच्यात काही फरक पडणार नाही म्हणले. फरक पडणार नाही म्हणल्यावर पार खचूनच गेलं माणूस. अगोदरच हृदयाचं पहिलं एक ऑपरेशन झालं होतं आणि हे असलं आईच्याबद्दल ऐकलं. कुणाला आईबद्दल म्हणजे आपुलकी नाही सांगा. म्हणजे आईला त्रास झाला तर कुठल्या मुलांना त्रास होणार नाही. असतात काय काय कठोर मनाची, पण सांगते तुम्हाला, कुठल्या आईला मुलाला त्रास होणार नाही की आपल्या आईला त्रास होतोय आणि आपण गप्प बसावं, असं कधी होणार नाही. काही काही अपवाद आहेत, पण सांगते मी तुम्हाला. मग नेलं बघा. तेव्हा काय गाड्या बिड्या नव्हत्या, आमच्या घरापर्यंत गाड्या नव्हत्या. ते घोंगड्याची झोळी करायची, काठीला ती घोंगडी बांधायची, त्याच्यामध्ये माणसाला झोपवायचं आणि दवाखान्यात न्यायचं, असं होतं. आणि मग आणली घरी. मग पातळ असं खायला घालायला लागले. म्हणजे तोंडातून थोडं थोडं त्या घोटत होत्या बरं का. पहिल्यासारखं असे नाकाला पाईप लावा आणि खायला घाला असं नव्हतं. एवढी म्हणजे तेव्हा का नाही सांगते तुम्हाला, अशी पहिल्या काही अशी सुविधा नव्हती. आणि मग ते आपलं चमच्या घालायचं, ते घोटायचं नाही, तोंडात धरायचं, असं होतं चालू. आणि मग 4-5 दिवस झाले आणि मग त्या वारल्या बरं का, सासूबाई वारल्या. आम्ही सगळे गावालाच होतो. सासूबाई वारल्या. मग नवऱ्याने आमच्या खायचंच सोडलं. चतकोर एवढीशी भाकरी खायची, आईवरचं प्रेम खायचंच सोडलं. स्वतःच्याच वडील तिकडं लक्ष दिलं नाही, काय नाही. आणि मग काय झालं, तब्येत खालवत गेली आणि आजाराने जोर केला, असं झालं. आणि पहिल्या ऑपरेशनला बरोबर 10-11 वर्ष होऊन गेले होते. तुम्हाला सांगते 10-11 वर्ष होऊनच गेले होते. ते कसं असं ऑल बदलायचं म्हटलं तर 10 वर्षांनी तो ऑल बदलावा लागत असतो हृदयाच्या ऑपरेशनचा. तर दुर्लक्ष. आणि मग झालं दशक्रियाविधी ते सगळं कार्यक्रम झाला. आणि मग आम्ही कोल्हापूरला आलो तर नवऱ्याला आमच्या खोकला लागला. खोकला म्हणजे नुसता ठसका. माणूस काय झोपतच नव्हतं. आणि माझा भाऊ आलेला बरोबर. नाही तेव्हा नव्हता आला भाऊ माझ्या बरोबर. मग आम्ही काय केलं, पुण्याला दवाखान्यात दाखवलं, रुबी हॉलला दाखवलं. तर त्यांनी सरळ आम्हाला काय सांगितलंच नाही की बाबा त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल, त्यांना त्रास व्हायला लागला आहे किंवा काय होतं त्यांना, की असलं काही त्यांनी सांगितलं नाही आम्हाला. आणि मग काय केलं, मग आई वडील माझी तेव्हा भाऊ माझा कामाला पण जात नव्हता आणि त्याचं शिक्षण पण नव्हतं, चालू नव्हतं, काय नव्हतं. मोठा भाऊ माझा बरं का. आणि मग मी काय केलं, आई वडील माझी काय म्हणली, तू काही एकटी जाऊ नको, पोरं पण लहान आहे, तू भाऊला घे. आणि आम्ही त्याला सगळेजण भाऊच म्हणतो, म्हणजे सगळ्यात लहान आहे पण आम्ही भाऊ म्हणतो, त्याच्यापेक्षा पण एक लहान भाऊ आहे. आणि मग आम्ही काय केलं, आलो आम्ही कोल्हापूरला. मग माझा भाऊ आणि माझी 3 पोरं, आम्ही 6 जणं राहिलो घरी. आणि मग बघा
डॉक्टरांनी काय सांगितलेलं, डॉक्टरांनी सगळं इंग्लिशमध्ये लिहून दिलं होतं, त्यातलं आम्हाला काय कळत नव्हतं. मग आमच्या गावात का नाही एक डॉक्टर होते, भुजंगी डॉक्टर म्हणून होते. आता नाही ते त्या म्हणजे कंदल गावात नाहीत, दुसरीकडं त्यांच्या घरी तिथं कुठं तर चालू आहे त्यांचा दवाखाना. आणि मी त्या डॉक्टरांना नेऊन मी ती फाईल दाखवली. मग डॉक्टरांनी काय सांगितलं का ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, लघवीतून किंवा तोंडा उलटी वाटे किंवा संडास वाटे रक्त पडेल असं डॉक्टरांनी त्या सांगितलं होतं. पण आम्हाला त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं नव्हतं, फक्त लिहून दिलं होतं त्या कागदावरती. तो कागद मी तिथं दाखवला. आणि मग बघा तुम्हाला सांगते, असा ठसका अशा 2-4 गोदड्या 5-6 गोदड्या अशी उंच करायचे, त्याच्यावर डोकं ठेवायचे आणि कुठं डोळा लागला तर लागला, नाही तर डोळासुद्धा लागायचा नाही. आणि आम्ही तसंच आपलं बसायचं उठायचं. भावाला पण टेन्शन, माझ्या लहान होता तरी पण टेन्शन. आणि मग तो पानाचा अर्क आण, विक्सच्या गोळ्या आणि काय गोळ्या, पाणी काय मी द्यायचे. पण माणसाच्या खोकल्यामध्ये काय फरक पडला नाही. मग एक दिवस बघा काय झालं, रात्रीचं असं उठले आणि त्यांना उलटी झाली तर काय केलं, दारात जाऊन उलटी केली. आणि नंतर परत उलटी आली तर घरातच उलटी केली. आणि मग बघा ते रक्त उलटीतनं बाहेर पडलं. मग शेजारी आमचे PU कांबळे म्हणून होते, माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधले, त्यांना बोलवलं. माझा भाऊ पळत गेला, माझ्या भावाने मला लय साथ दिली. आणि मग माझा भाऊ पळत गेला बघा आणि सांगितलं, चला माझ्या दाजींना लय बरं नाही म्हणलं. आणि मग त्या दोघांना बोलवून आणलं, त्यांनी रिक्षा बोलवली. मग ह्यांना रिक्षात घातलं. मला म्हणले, मला काय होत नाही, तू घाबरू नको, एवढंच बोलले बघा. आणि मग नेलं बघा दवाखान्यामध्ये, पोरं माझी लहान होती. आणि मग दवाखान्यात नेलं. मग घरात थांबले, म्हणले तू येऊ नको, पोरांपाशी थांब. मग माझा भाऊ आणि ते PU कांबळे आणि ते समोर ते गणपती पाटील म्हणून, मग त्यांनी आणि एक सायकल मग असं नेलं दवाखान्यात, ॲडमिट केलं त्यांच्या भोपाळीच्या दवाखान्यात. मग तिथून बघा पुण्याला नेलं त्यांना. मग पुण्याला ते दुसरं ऑपरेशन केलं नवऱ्यात माझ्या. मग तिथून पुढं मग ते चांगले झाले. आणि मग मी माझ्या आईकडे गेले, मी सासूकडे नाही गेले, माझ्या आईकडे राहिले. आणि मग बघा, मग माझ्या मोठ्या मुलगीची परीक्षा पुण्याला त्यांनी घोडेगावमध्ये परीक्षा दिली. तिने बोर्डच बदलून घेतलं डायरेक्ट. आणि मग तिने तिथे परीक्षा दिली. माझ्या दोन्ही मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्या, त्यांना काही मी घेऊन आले नाही इकडं. आणि मग ती दोघं पण काही स्कॉलरशिपला बसली नाहीत, त्यांनी पण तिकडंच परीक्षा दिली. माझे वडील शिक्षक होते, त्यांच्याबरोबर माझी पोरं जात होती शाळेत. अशी लय बेकार अवस्था झालेली माझी, लय वाईट दिवस काढलेली.